ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 2025च्या साधारणतः जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष आपल्याला बघायला मिळाला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर हे प्रकरण खूप गाजलं. राजकीय त्याच्यावरती चर्चा झाल्या आणि त्यानंतर एक ऑपरेशन राबवलं गेलं आणि त्या ऑपरेशनमध्ये अनेक बिबटे पकडले गेले आणि या ठिकाणी म्हणजेच मी आत्ता जुन्नर तालुक्यातल्या माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रामध्ये आहे आणि या ठिकाणी हे बिबटे ठेवण्यात आले. यातले काही बिबटे वनतारा गुजरात इथे पाठवण्यात आले, परंतु हे जे बिबटे मानवी अधिवासात आता राहायला गेलेले आहेत, जंगलातनं त्यांचा अधिवास आहे तो शेतामध्ये जो झालेला आहे, त्या बिबट्यांचं पकडल्यानंतर रेस्क्यू केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते, त्यांना त्यांची काळजी कशी घेतली जाते, त्यांना उपचार कसे केले जातात, त्यानंतर त्यांना कुठं सोडलं जातं, या संदर्भात आपण माहिती घेतोय. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर सिम्बा नावाचा बिबट्या आहे, जो की काही वर्षांपूर्वी पकडला होता आणि तो या पिंजऱ्यामध्ये रेस्क्यू करून ठेवलेला आहे. आता त्याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. नेमकं ही प्रोसेस काय असते आणि सध्याची ग्राउंडवरची स्थिती काय आहे आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत वन परिक्षेत्र अधिकारी डॉक्टर चव्हाण सर आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आता काय हा सिम्बा आहे, कधी पकडला होता याला? याला 2021 साली हा पकडण्यात आला होता. त्यावेळेस जे काही आपण ऊसतोड चालू असते, तर ऊसतोड चालू असताना त्या सीझनमध्ये कधी कधी आईपासून पिल्लं दुरावले जातात आणि त्या केसमध्ये आपण त्यांना बऱ्यापैकी परत रियुनियन करण्याचा प्रयत्न करतो, पण काही काही केसेसमध्ये रियुनियन होत नाही. तर त्यावेळेस त्याचा हा सिम्बा आपल्याकडे आला होता आणि तेव्हापासून त्याची काळजी घेऊन आपण तो वाढवलेला आहे इथं. बरं, मला एक सांगा की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावरती बिबट्याचा विषय चर्चेत आला होता. पिंपरखेडचं प्रकरण झालं शिरूर तालुक्यातल्या. त्यानंतर आपण एक ऑपरेशन राबवलं. त्यानंतर साधारणतः किती बिबटे पकडण्यात आले आणि ह्याची कॅपॅसिटी काय आहे, इथं किती ठेवण्यात आले, काय? जसं आपल्याकडं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जो काय महाराष्ट्रात 3 महिने मागं 3 महिन्यापूर्वी 2-2.5 महिने जवळपास तो काय जास्त बिबट्यांचा मानव वन्यजीव संघर्ष चालू होता. तर त्यानंतर आपल्याला शासनाकडून आदेश भेटले होते की ज्या काही ठिकाणी एकदम हॉटस्पॉट आहेत आणि त्या हॉटस्पॉटमधले जे काही जास्त झालेली संख्या होती तर ते आपल्याला पकडण्याचे आदेश दिले होते. तर त्यानुसार आपण ते ऑपरेशन राबवलं होतं आणि ज्या ज्या ठिकाणी जास्त पिंपरखेड असू द्या किंवा आपलं मंचर रेंज किंवा नारायणगावचा पट्टा, जुन्नरमधला किंवा ओतूरमधला जो पट्टा होता की ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात बिबट होते ते तिथले आपण ते घेतलेले आहेत. जवळपास आता आपल्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये 155च्या पुढे बिबट आहेत सध्या. असे पहिली किती कॅपॅसिटी? आपली पहिली एक 44ची कॅपॅसिटी होती. नंतर आपण हळूहळू टप्प्याने जसं जसं आपलं हे जास्त मॅटर झालं तसं आपलं बांधकाम काम चालू आहे आणि एक्सटेन्शन आपण केलं. आधी आपलं माणिकडोह बिबट निवारा केंद्र हे पूर्वी 4 हेक्टर आणि 5 गुंठ्यामध्ये विस्तारलेलं होतं. नंतर आपण जसं जसं हे मॅटर व्हायला लागले तर त्याप्रमाणे आपण इरिगेशन माणिकडोह जे धरण आहे त्या धरणाचे जवळपास 12.69 हेक्टर आपण जागा घेतलेली आहे आणि त्या जागेमध्ये आता एक्सटेन्शनचं काम एकदम प्रगतीपथावर आहे. त्याच्यातलं जवळपास पहिला टप्पा आपला चालू पण झालेला आहे आणि त्यामध्ये आपण बिबट हे केलेले आहेत. थांबतोय का सिम्बा? हो, आता सिम्बा आहे ओळख. ओळख आता ओळखीचा काय मग सिम्बा लहानपणापासून आल्यापासून तो एकदम सिम्बा चांगला आहे, म्हणजे एकदम ओके. तसे बाकीचे माणसाळ्याला आहे म्हणजे सिम्बा लहानपणापासून सांभाळलेला असल्यामुळे माणसं आलेला आहे, पण तसे जर बाकीचे बिबट बघितले तर एवढे माणसं आलेले नसतात, वाईल्ड असतात. ते कधी पण एवढ्या माणसाच्या जवळ येत पण नाही. आता सिम्बा लहान अटॅक करू शकतात, पण सिम्बा पिंजऱ्यात असल्यामुळे नाही, पण पिंजऱ्यात असल्यामुळे नाही, पण ते कसं होतं तरी पण तो वाईल्ड ॲग्रेसिव्ह आहे, वाईल्ड आहे, त्याच्यामुळं तसं होत नाही. पण आता हा सिम्बा कसा लहानपणापासून आणलेला असतं, मग आता ॲनिमल किपर असतात आपले किंवा बाकीचे जे डॉक्टर्स असतात त्यांचं जाणं येणं त्यांचं चेकअप रुटीन होतं, त्याच्यामुळे ते थोडे चांगले रिस्पॉन्स देतात. त्याच्यामुळे हा सिम्बा त्याच्यातलंच एक आहे तसं. आता सर, आता रेस्क्यू केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते? समज आता ज्या वेळेला लोक सांगतात की आम्हाला या ठिकाणी बिबट्या दिसला, त्यावेळेला तुम्ही काय, तुमची जी काय प्रोसेस असते, परवानगी पिंजरा लावण्याची प्रोसेस असते ती काय असते, त्यानंतर रेस्क्यू करण्यासाठीचे काय निकष असतात आणि त्यानंतर इथं आल्यानंतर काय केलं जातं? सगळ्यात सुरुवातीला सांगा की
जर तुम्हाला बिबट्या पकडायचा असेल तर त्यासाठी बेसिक काय क्रायटेरिया असतात? बेसिक आपण ज्या टायमिंगला एखाद्या ठिकाणी मानवी वस्तीमध्ये समजा बिबट आलेला आहे आणि त्या ठिकाणी बिबट्याचं अस्तित्व एकदम मानवांसाठी धोकादायक जर ठरलं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला त्यांच्याकडून काही पत्रव्यवहार होतो किंवा सांगण्यात येतं असं असं आहे. तर त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पहिलं ड्रोन सर्वे करून तिथं बिबट्याचं लोकेशन कुठं आहे काय ते सगळं शहानिशा केली जाते आपल्या वनरक्षक वनपालांकडून आणि त्या किंवा त्यांचे पग मार्क्स बघून आयडेंटिफाय केलं जातं आणि त्यानंतर आपण तिथं पिंजरा लावला जातो. मग जसं आपल्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून बिबट्या ट्रॅप केला जातो. मग ट्रॅप केल्यानंतर आपला बिबट इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्वारंटाईन केज असतं. क्वारंटाईन म्हणजे आपण कोरोना काळात कसं आपल्याला बाहेरून आल्यानंतर क्वारंटाईन करतो त्या पद्धतीने बाहेरचं बिबट्या आल्यानंतर आपण इथं एक 14 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं क्वारंटाईन करतो आपण. आणि क्वारंटाईन केलं, क्वारंटाईन अशासाठी करतो का बाहेरून वाईल्डमधला आलेला बिबट जर डायरेक्ट आपल्या दुसऱ्या बिबट्यांच्या संपर्कात आला तर काही आजार असला तर ते त्यांना पण होऊ शकतो. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण त्यांना पहिलं क्वारंटाईन करतो. क्वारंटाईन केलं की त्याच्यानंतर आपण त्यांचं क्वारंटाईनमध्ये सगळं डॉक्टर आपले सगळं चेकअप करतात, रुटीन चेकअप, आणि चेकअप वगैरे झाल्यानंतर मग आपण तो दुसऱ्या केजमध्ये जे परमनंट केज असतं त्याच्यामध्ये शिफ्ट केलं जातं. बरं, आता हे जे तुमचे केज आहेत एका ठिकाणी तुम्ही बरेचसे ठेवलेले आहेत. आता केजमध्ये ज्यावेळेला तुम्ही त्याला ठेवता त्यानंतरचं डेली रुटीन काय असतं? त्याला सकाळी, संध्याकाळी, दुपारी काय कशी काळजी घेतली जाते? त्याला खाद्य कसं दिलं जातं? केजमध्ये आपल्याला 2 प्रकार प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे आता हे जे आहे हे डे केज आहे आणि जे आतलं आहे ते नाईट केज आहे. तर डे केजचा एका केजमध्ये 500 स्क्वेअर मीटरमध्ये एक पेअर बिबट राहू शकतो, म्हणजे 2 बिबट्यांसाठी 500 स्क्वेअर मीटर. तर त्यासाठी मग आपलं ते तसं त्याचं डिझाईन करून आपण बनवलेलं आहे. इथं बिबट एकदा सोडल्यानंतर त्याला डे टू डे सगळं त्याचं पहिल्यांदा क्लिनिंग करावं लागतं. क्लिनिंग म्हणजे कसं, समजा आता रोजच्या रोज सकाळी म्हणजे इथलं रुटीनचे असं असतं की सकाळी 9 वाजता सगळं हे क्लिनिंग होतं, हा सगळा पार्ट. मग क्लिनिंग झाल्यानंतर सकाळी 7 वाजता बिबट इकडं सोडले जातात डे केजमध्ये. आणि डे केजमध्ये दिवसभर झाडं वगैरे लावलेलं आहेत. त्याच्यानंतर एनरिचमेंट ॲक्टिव्हिटी केलेली आहे. त्याच्यामध्ये डे केजमध्ये पाण्याची सोय केलेली आहे त्यांना. त्याच्यानंतर एनरिचमेंट म्हणजे काय, जर बिबटच्या नख्या आहे तर मग त्या नख्या कशा तरी झाडाला तो घासतो, मग त्याच्यासाठी, किंवा एखादा छोटासा लाकडी बॉल असेल का तो त्याच्यासाठी दिवसभर त्याच्यासोबत खेळतो, किंवा एखादा उंच असा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे की त्या प्लॅटफॉर्मवर बिबट काही कालावधीसाठी त्याच्यावर बसतो किंवा काही खाली बसतो बिबट असं. तर असं डे टू डे ॲक्टिव्हिटी चालू असतं बिबट्याची. त्याच्यानंतर सायंकाळी 5च्या आसपास बिबटला रोज फिडिंगचं टायमिंग आहे. तर त्या टायमिंगला आपण त्यांना चिकन फीड म्हणून देतो आणि हे असं डेली रुटीन असतं त्यांचं. आणि संध्याकाळी आतमध्ये नाईट केजमध्ये ठेवतो बऱ्यापैकी आणि दुसऱ्या दिवशी परत आपलं हे रुटीन सेम चालू होतं. तसंच त्याला 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्याचं काही डिवर्मिंग असेल किंवा बाकीचे काही रुटीन चेकअप असेल ते बघितले जातात. प्लस आपले ॲनिमल किपर डे टू डे त्यांना बघत असतात. एखादा बिबट एखाद्या दिवशीचं खाण्यामध्ये जर काही बदल दिसत असेल त्याच्या, किंवा पाणी पिण्यामध्ये काही चेंजेस दिसत असेल तर त्याचं ऑब्झर्व करत असतात. आणि जर असं बिबट जाऊन आढळून आला तर डॉक्टरांच्या सहाय्याने आपण त्याला चेकअप केलं जातं. तसंच आपलं प्रत्येक केजला एक स्क्वीज केज असतं. त्या स्क्वीज केजमध्ये घेऊन आपण त्यांचं रुटीन चेकअप करतो. मग जर त्यांना काही मेडिसिन द्यायचं असेल तर डॉक्टर आपण तसं त्यांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन वगैरे देतो त्यांना. आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला ह्याची काही अशी प्रोसेस असते का की ह्याला 1-2 वर्ष, 1 वर्ष 6 महिने आपण ठेवलंय ह्याच्यामध्ये निवारा केंद्रामध्ये आणि याला सोडून द्यायचं असं काही असतं? नाही, म्हणजे एकदा बिबट आला आणि जर त्याला आपण सगळं चेकअप करून जर आपण केजमध्ये ठेवलं तर परत आपण सोडू शकत नाही. कारण बिबट्याला जर समजा आता एखाद्या ॲक्सिडेंटचा केस आहे, मग त्याला समजा आता आपला हायवे आहे पुणे नाशिक हायवे, त्यावर एखादा बिबट्या ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याला आपण ट्रीट करतो हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये ट्रीट झाल्यानंतर एखादा बिबट जर फिट असेल तर तो आपण मागं ह्याच्याबद्दल हे करत होतो. पण आता मागच्या ह्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्या काही घटना घडल्या आणि तेव्हापासून जे काही बाहेर संख्या वाढली होती त्याच्यानुसार आपण बाहेर एकही बिबट रिलीज केला. ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर तुम्ही सोडलेलंच नाही सध्या बिबट, कारण आपल्याकडं बाहेर फील्डमध्ये भरपूर संख्येचं प्रमाण जास्त आल्यामुळं हे आहे. आणि शासनाची तशी वरून आदेश पण होते की हे सोडू नका म्हणून बिबट. त्यासाठी आपण यांचं इथं ठेवून डे टू डे सगळं केअर त्यांचं घेत आहेत सगळ्या बिबट्यांचं. मला सांगा की सगळ्यात जुना समजा आता 155 समथिंग आत्ता आपल्याकडे आहेत, म्हणजे
आधी 40-50 असतील हां. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आधी. त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही ऑपरेशन Operation राबवलं आणि करून खूप सारे बिबटे पकडले. पकडले. त्या ऑपरेशन मध्ये किती बिबटे पकडले? जवळपास आपला तो आकडा पण 125-30च्या पुढे गेलेला आहे बरं, जवळपास. 125-30चा. आणि त्याच्यामध्ये पण आपण काही वनताराला पाठवलेत, काही अजून आपल्याकडं ऑल इंडिया लेवलवरून जे काही झू आहे त्या झू यांना पण आपण हे केलेलं आहे, कॉन्टॅक्ट केलेला आहे, संपर्क केलेला आहे. तर त्यानुसार ज्यांच्याकडे बिबट्यांची रिक्वायरमेंट आहे तर त्या पद्धतीने आपण त्यांना पण पाठवण्याचं सगळं नियोजित आहे सध्या. आता हे बिबटे सगळीकडे फिरतात अशा पद्धतीने? अशाच पद्धतीने असतात ते, एकदम स्लिम असतात, झाडावर कुठं पण एका सेकंदात चढू शकतात, एखाद्या जाळीवर चढू शकतात, त्याच्यामुळे एक्सपर्ट असतात वाईल्ड शिवाय काही पण झालं तर. आणि त्यांना पण उंच ठिकाणी बसण्यासाठी त्यासाठी हे प्लॅटफॉर्म बनवलेले आहे, त्याला खेळण्यासाठी वगैरे. खेळण्यासाठी. हो. बरोबर. आता कधी जवळ जर गेलं तर अग्रेसिव्ह बनतात हे बिबटे थोडस? जवळ गेलं तर वाईल्ड मध्ये सिम्बा. आहे तर ते अग्रेसिव्ह बनतात. सिम्बा, सिम्बा असा हात वगैरे? नाही, आपल्याला हात वगैरे सिम्बा? नाही करू शकत. हा पिंजऱ्यात आहे म्हणून काय वाटत नाही, परंतु ज्या वेळेला शेतामध्ये प्रत्यक्ष समोर येतो त्यावेळेला काय त्या समोरच्या व्यक्तीवरती अवस्था होत असेल त्या व्यक्तीची ती आपण सांगू शकत नाही. तर हे अशा पद्धतीने पिंजऱ्यामध्ये किंवा याचं संगोपन या ठिकाणी केलं जातं. हां, तर आपण ज्या वेळेला ऑक्टोबर मध्ये साधारणतः बिबटे पकडले तर त्याच्या आधी या ठिकाणी किती होते? पण वंताराला साधारणतः किती पाठवले? वनताराला आतापर्यंत मागच्या वर्षी 10 आणि आत्ताची 20 जवळपास आतापर्यंत 30 बिबट आपण वनताराला पाठवलेला आहे ह्या 2 वर्षात. आणि अजून पण आपल्याला 30 बिबट्यांचे पाठवत आहे. जसं आपल्याकडं एक्सटेन्शनचं काम चालू आहे तसंच वनतारामध्ये पण त्यांचं काम चालू आहे. आणि जसं त्यांच्याकडे जागा होईल तसे ते बाकीचे बिबट नेणार आहेत. म्हणजे टोटल 60 बिबटे आता म्हणजे 30 गेले. ह्या वर्षीचे 50 आणि मागच्या वर्षीचे 10, 10+50 म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा मागच्या वर्षीचे 10 आणि ह्या वर्षीचे 20, असे 30 आतापर्यंत गेलेत आपले बिबट. आणि याच्यानंतर आता हे जे आहेत तुम्ही समज आता आपल्याकडे 150 आहेत हो. आणि 30 पाठवलेत, म्हणजे जवळपास 185 बिबटे इथं होते, 30 पाठवलेत. पण आता जसे तुम्ही अजून पकडणं सुरू होतं, एखादी घटना घडली किंवा शेतकऱ्याला दिसला जनावर नेलं तर तुम्ही ते पिंजऱ्याला लावून पकडता. बरोबर. तर अजून इथली कॅपॅसिटी कितीपर्यंत आहे? अजून किती बिबटे इथं ठेवू शकतो? इथली कॅपॅसिटी तशी पाहिली तर आता 125 पर्यंत होईल सगळे. पण सध्या आपण काय केलं आहे त्यांना, जोपर्यंत आपले रेस्क्यू सेंटर, कसं आहे रेस्क्यू सेंटर बांधणं हे 1 दिवसात किंवा थोड्या दिवसाचं काम नाही. रेस्क्यू सेंटर हे बिबट ठेवतो आपण तिथं, बिबट ठेवत असल्यामुळे तिथं जे फॅब्रिकेशन वर्क आहे किंवा जे काही RCC वर्क आहे ना, तर एकदम स्ट्रेंथ जास्त आहे त्याला. आणि तसं बघितलं तर ते त्याचा शेप किंवा बाकीच्या हे सगळ्या किचकट प्रोसेस आहे. तर त्यासाठी याला बांधण्यासाठी जो काही टाईम कालावधी लागणार आहे तोपर्यंत आपण काही बिबट सोशलाइज केलेले, जसे 2 मादी असतील, सेम एजच्या असतील, की एकमेकांवर जास्त ते म्हणजे जे एक वीक आणि एक जर स्ट्रॉंग जर ठेवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, पण 2 सेम एजचे जर ठेवले तर जास्त प्रॉब्लेम होत नाही. तर त्या दृष्टीने पण त्यांचं सोशलाइज करून आपण ठेवत आहे. आणि बाकीचे जास्त एक्स्ट्रा केअर घेत आहे सध्या त्याची, की त्यांना काही आजारी नाही पडू किंवा बाकीच्या काही गोष्टी त्रास होऊ नये. तर ह्या दृष्टीने आपलं चालू आहे तसं. नाही ना, हा एक सिंपल मला असा पडलेला प्रश्न होता की समज आता बिबटे समज तुम्ही रेस्क्यू केल्यानंतर वाढतच जातील, बरोबर. मग आता इथं ज्या वेळेला संख्या वाढत 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 जाईल त्यावेळेला असं काय आपल्याकडे आहे का कायद्यामध्ये तरतूद अशी आहे का की हे बिबटे पुन्हा सोडून द्यावेत जे सगळ्यात आधी पकडले होते? असं काय आहे का? असं काय नाही? नाही, तशी तरतूद नाही. एकदा बिबट पकडला आणि एकदा आपण त्याला ठेवण्याचे आदेश आले तर आपण त्यांना परत सोडू शकत नाही. कारण एकदा बिबट आपल्याकडे आला आणि तो काही दिवस आपल्याकडे जर राहिला तर आपण त्याला रिलीज करणं योग्य होत नाही. कारण जर एखादा पुन्हा तो बिबट अटॅक करू शकतो. माणसाच्या सानिध्यात जर आला तर मग तो परत अटॅक करू शकतो किंवा काही त्याच्या काय होऊ शकतं आपण त्याच्याविषयी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपण तसं फोन कधीच उचलत नाही. एकदा बिबट आला तर आपण सोडू नाही शकत असं. त्याच्यामुळे ते आपण बिबट इथं आहे. आणि आपली पण संख्या कशा असतात, आता बाकीच्या ठिकाणी पण बांधकाम काही ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रात रेस्क्यू सेंटरचं हे करणं. तर त्या प्रमाणात जिकडे अजून जागा आता आपण असेल, वाढवतोय का ह्या प्रकरणानंतर? आपण वाढवतोय, अजून आपण कॅपॅसिटी वाढवतोय. आपल्याकडं संतवाडी आणि खानापूर ह्या ठिकाणी 2 ठिकाणी आपण अजून जागा हे करून आपण सेंट्रल झू अथॉरिटी समोर आपण प्रपोजल दिलेला आहे. पहिल्या कमिटीने त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. अजून त्याच्यात 3 बैठका होतील आणि त्याच्यात ते मंजुरी भेटेल. जसं त्याच्यात मंजुरी भेटेल तसे आपले इकडले बिबट आपण तिकडे शिफ्ट करू, की जेणेकरून निसर्गात आपल्याला सोडणं शक्य होणार नाही त्या गोष्टी. आणि फील्डमध्ये पण जर बघितलं तर आता सध्या जे काय आम्ही मागची सिच्युएशन बघितली ना आत्ता, तर त्याच्यात खूप फरक दिसतोय. आत्ता पण लोकांकडून पण आम्हाला कधी गस्तीवर गेलो फीडबॅक येतात की आता खूपच प्रमाण एकदम नाही कमी झालंय, कंट्रोलमध्ये आहे. बिबट दिसतो
पण कधीमध्ये दिसतो आणि शेतकरी पण त्या दृष्टीने सगळे काळजी घेतात. बिबट तसं पाहिलं तर उभ्या माणसं आजपर्यंत कधी अटॅक झाला नाही बिबट्यांचा. बिबट्यांचा अटॅक होतो एखादा बसलेला माणूस असेल, त्याच्या टप्प्यात एखादा जर माणूस येत असेल किंवा लहान मुलं येत असेल तर त्याच्यावर अटॅक होतो. तर लोक पण आपले तेवढे सजग झालेले आहे, ते पण तेवढे त्या प्रमाणात काळजी घेत आहे. तसंच वन विभागाचे देखील त्यांना नेहमी जनजागृती अवेअरनेस कार्यक्रम चालू असतात आणि त्याच्यामुळं बिबट आणि मानव हे सहजीवन बऱ्यापैकी व्यवस्थित चालू आहेत. फक्त मध्ये 3-4 महिने जास्त तर त्याला कारण पण तसेच आहेत की संख्या पण तेवढी झाली होते आणि अटॅक पण नाशिक, अहिल्यानगर आणि जुन्नर ह्या 3 डिव्हिजनमध्ये जास्त प्रमाणात ॲट अ टाइम अटॅक झाले होते. त्याच्यामुळे ते सगळे जास्त मानव वन्यजीव संघर्ष पेटला होता. पण आता आहे ओके, कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी. आता सध्या या पट्ट्यामध्ये जे जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर किंवा काही नगरचा, अहिल्यानगरचा काही भाग, त्याच्यात तुमचा काय अंदाज आहे किती बिबटे असू शकतात? पिल्ले आणि बिबटे, मादी नर मादी. कसं आहे, आपण एखादा जंगल क्षेत्र असेल तर तिथे आपण काउंटिंग करतो. तर आपली ह्या वर्षी आपण पहिल्यांदाच जुन्नर वन विभागमध्ये काउंटिंगचा एक प्रयोग घेतलेला आहे आणि तो आपला बऱ्यापैकी एक 70-80% झालेला असून शेवटच्या स्टेजला आहे. ज्या दिवशी आपल्याला काउंटिंगनुसार बिबटची संख्या समजेल तर आपल्याला एक्झॅक्ट आकडा येईल. काय होतं, आपण एखाद्या एवढ्या मोठ्या एरियामध्ये किती बिबट असू शकतात त्याच्यावरून आपण कोणीच अंदाज बांधू शकत नाही आणि आपण एखादा आकडा सांगितला किंवा अंदाज बांधला तर तो चुकीचाच असतो. त्याच्यामुळे आपण आकडा म्हणजे आपण अंदाज बांधणंच चुकीचं होतं सध्या, कारण जो आपण बांधू तो आपण सांगू तरी शकतो. पण मोठी रेंज जर सांगायची झाली 500,000 किंवा 1000-1500 अशा पद्धतीने असं काय आपण सांगू शकतो? नाही, आता आपण अंदाज बांधण्यापेक्षा आपल्याकडं 1-1.5 महिन्यात आपल्याकडं हेच येतील, त्याचे परफेक्ट काउंट येईल आणि काउंट आल्यानंतर आपल्याला तोच आकडा सांगितलं योग्य राहील शक्यतो. काय होतं, कमी पण नको सांगायला आणि जास्त पण नको सांगायला, आहे तो आणि अंदाज असतो शक्यतो. काही झालं तरी असा ठोकताळा कधी येत नाही, कारण ऊस क्षेत्र भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि कधी कधी असं पण होतं एकच बिबट 4 ठिकाणी दिसला होतो तो मग 4 वेळेस काउंट केला जातो, तसं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण तसा अंदाज बांधू थोडं चुकीचं नाही की एकच बिबट्या जर 4 ठिकाणी आपल्याला ओळखता येतो का हाच बिबट्या? आपण आता सध्या कॅमेरा ट्रॅपिंग केलं होतं. कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये आपल्याकडे बरेचसे सगळे फोटोग्राफ्स आलेले आहे आणि प्रत्येक एरिया वाईज ग्रीड पाडून आपण त्याचं कॅमेरा ट्रॅपिंग केलं आहे. त्याच्यामध्ये जे फोटो येतील तो प्रत्येक बिबट आपण आयडेंटिफाय करू शकतो, कारण तो जो त्याचा टिपक्याचा जो काय रोजेट पॅटर्न आहे ना त्याच्यावरून प्रत्येक बिबट्याचा वेगळा असल्यामुळे त्याच्यावरून तो आयडेंटिफाय होतो आणि त्यानंतरच त्याचं काउंटिंग होईल. सर, आता ज्या वेळेला हे प्रकरण झालं होतं त्यावेळेला अनेक लोक म्हणत होते, म्हणजे ज्यांच्या घरातलं व्यक्ती समज मृत्युमुखी पडलाय ते एक दुःख असतंच, त्यावेळेला माणूस आक्रमक होतोच, त्यावेळेला असं म्हणत होते की त्याला शेड्यूल 1 मधनं काढा आणि आम्हाला त्याला मारण्याची परवानगी द्या. असं तर काही एवढं शक्य तर मला वाटत नाही की हे लगेच त्याला मारण्याची परवानगी देऊ शकतील. पण आपण हे सहजीवन आज अधिक सुलभ होण्यासाठी किंवा हे अटॅक कमी होण्यासाठी अजून काय काय करू शकतो? तुम्ही तर जनजागृती करतच असता, तर या भागामध्ये अजून काय काय करता येऊ शकतो तुमच्या मते? हे बघा, आता तसं बघितलं तर पृथ्वी तलावर फक्त मानवच नाही, बाकीच वन्य प्राणी असतील, बिबट असतील, बाकीचे सरपटणारे काही प्राणी असतील किंवा जीवजंतू असतील, सगळ्यांचा तसा अधिकार आहे. सगळ्या एकदम व्यवस्थित सिस्टीममध्ये असेल तर हा मॅटर होत नाही. पण आता बिबट कसं आहे, बिबटनी सिस्टीम अडॅप्ट केलेली आहे ऊसातली आणि त्याने ऊस हेच जंगल मानलेलं असल्यामुळं तो ऊसामध्ये जास्त होतो. आपल्याकडे ऊसाचं प्रमाण आणि इरिगेटेड भाग असल्यामुळं आपल्याकडं लपण जास्त चाललं आहे आणि लपणसोबत आपल्याकडं जर बघितलं तर आपण ह्या भागाचा अभ्यास केला म्हणजे जुन्नर का की एवढी बिबट संख्या का वाढली किंवा काय, तर आपल्याकडं ऊसाचं प्रमाण जास्त आहे. ऊसासोबत प्रत्येकाच्या ऊसामध्ये सशांचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यानंतर उंदीर, घूस हे बाकीचे छोटे छोटे प्राणी आहेत त्यांचं प्रमाण जास्त झालं आहे. मग त्यांचे प्रमाण जास्त झालं तर त्याच्या पाठीमागं बिबट हा इकडं आलेला आहे आणि जसं बिबट्यानी इकडं पण फूड अवेलेबिलिटी जास्त आहे तर त्याच्यामुळे बिबटनी पण ती सिस्टीम सगळी अडॉप्ट केली. त्याच्यामुळे बिबट जंगलापेक्षा उलट जंगलामध्ये राहून एक 5 वेळेस किंवा 10 वेळेस एखादं शिकारीचा अटेम्प्ट घेऊन एखादी शिकार करण्यापेक्षा इथं इझी जातं बिबटला. त्याच्यामुळे बिबट्याने ही सिस्टीम अडॉप्ट केली आणि फूड अवेलेबिलिटी जास्त असल्यामुळे आपल्याकडे बिबट्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. असंही म्हणतात तज्ज्ञ, असं सांगतात की 2000 सालाच्या आधी बिबट्यांचा इकडं शेतामध्ये इकडं वावर नव्हता, पण ज्यावेळेला पिंपळगाव जोगा धरण, माणिकडो असेल किंवा डिंबे असे जुन्नर तालुक्यातले हे जे धरणं होत गेले टप्प्याटप्प्याने, तर ते सगळे मग इकडे शिफ्ट झाले आणि त्यानंतर मग बिबट मानव संघर्ष वाढला. तर आता ह्याच्यामध्ये अजून
ह्याच्यामध्ये आत्ताची स्थितीमध्ये साधारणतः पिंपरखेडचं जे प्रकरण झालं त्यानंतर आत्ता काय नंतर अटॅकचे काही प्रमाण झालेत साधारण? नाही, पिंपरखेडचं प्रकरण झाल्यानंतर आपण जसं काही जे काही बिबट ऑपरेशन आपण जे काही पकडले तेव्हापासून संख्या कमी झाली आणि लोकांनी पण जसे की एकदम सजग वागायला चालू केल्यामुळं इथं जे काय आहे तेव्हापासून काही मॅटर नाही. छोटे मोठे कुठेतरी गाडीवर जात असताना 1-2 अटॅक झालेत जाता जाता, पण ते किरकोळ होते, नॉमिनल होते आणि त्याचं आपण लस देऊन वगैरे सगळे ट्रीट केले तसे. सर आत्तापर्यंत रेकॉर्डला ज्या हे आहेत हल्ले आहेत आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले मानव आहेत त्याचं काउंट किती साधारण? आत्तापर्यंत आपल्याकडं मागच्या ज्या काही पिंपरखेडच्या घटना घडल्या तेव्हापर्यंत एक 56 ते 57 आपले लहान बालक वगैरे आहेत ना त्यांचे हल्ले झाले होते, किंवा काही मोठे माणसं म्हणा, त्याच्यात वेगवेगळे एज ग्रुप होते, त्याच्यानुसार ते अटॅक झालेले होते. आता 2000 सालापासून तर किंवा 1998 सालापासून तर आजपर्यंत म्हणजे मागच्या 26 वर्षात एक 56-57 अटॅक आतापर्यंत झालेत म्हणजे डेथ प्रकरण. आणि बाकीचे तसे हल्ले जे आहेत तसा हल्ला आत्ता पिंपरखेडच्या घटनेच्या अगोदर जर बघितलं तर महिन्याला 1-2 हल्ले कंटिन्यू चालू व्हायचे. पण ते हल्ले कसे होते, गाडीवर चाललेला आहे माणूस, मेजर नाही म्हणजे गाडीवर चाललेला आहे, बिबट क्रॉस होत आहे, तर तो क्रॉस होत असताना त्या टायमिंगवर झालेले हल्ले होते की जेणेकरून ते इथं हातावर वगैरे स्क्रॅचेस किंवा इथं पायाला थोडे चावा वगैरे त्या प्रकारचे झालेले आहेत. आणि मग बाकीचे पशुधन अटॅक वगैरे आहे जुन्नर तालुक्यात जर किंवा बाकीचे आपण जुन्नर वन विभागात झालं तर कायमच चालू असतात पशुधन अटॅक वगैरे तसे. आता निवांत थोडंसं आता नॉर्मल आहे वातावरण, खूप फरक पडला आहे आता. म्हणजे त्याच्या आता जर तुम्ही टक्केवारीमध्ये जर विचारलं तर मागच्या आणि आत्ताच्या बिबट्यांच्या फोनमध्ये किंवा आपल्याला येणारे मॅटर म्हणजे समजा मी आता जुन्नर आरिफ आहे तर माझ्याकडे येणाऱ्या मॅटरमध्ये एक 60 ते 65% पुढं फरक पडला आहे की आपण 100-125 बिबटे पकडलेच ना, त्याच्यामुळे एवढं नाही. पण हा म्हणजे एवढ्या 4 तालुक्यात पकडलेला काउंट आहे आणि त्यानंतर झालेला खाली इफेक्ट तो भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. हां, पण आता शेवटचा प्रश्न की आता इथं ज्या वेळेला आपण ठेवतो आणि आता ही संख्या ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला आपण ठीक आहे यावर्षी 20 वंताराला पाठवलेत, अजून 30 पाठवायचे, म्हणजे टोटल मागच्या वर्षी आणि यावर्षी मिळून 60 आपण वंताराला पाठवणार आहेत. तुम्ही म्हणालात की काही आपण झूला पण देणार आहोत, पण आता ही जी प्रोसेस तुम्ही सांगितली की आपण आता याला पुन्हा जंगलात सोडणार नाही, तर असे सगळे बिबटे पकडलेले आपण अशाच पद्धतीनं त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवू कसं असणार आहे? नाही, अशाच पद्धतीने आपण त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवू. आता तसं बघितलं तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये वन विभागाचे भरपूर ठिकाणी काम चालू आहे. जसं राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी ठिकाणी काम चालू आहे, प्लस नाशिक जिल्ह्यामध्ये काही एका ठिकाणी काम चालू आहे, प्लस सातारामध्ये एक TTCचं काम चालू आहे, पुण्याची TTC आहे, असे बावधनचे असे जे बाकीच्या ठिकाणी पण आपले जे काही बांधकाम चालू आहे. तर एखाद्या ठिकाणी एक्सेस झाल्यानंतर आपण इकडली व्यक्ती तिकडे शिफ्ट करतो. हे रेस्क्यू सेंटर म्हणजे एका वन विभागापुरतं नसून तर ते म्हणजे जुन्नर वन विभागापुरतं नसून बाकीच्यांसाठी पण आहेत. म्हणजे इकडले एखाद्या ठिकाणी जर कुठं मॅटर झाला असेल तर त्यांचे बिबट पण आपल्याकडे येतात किंवा आपले बिबट पण त्यांच्याकडे आपण पाठवतो की जेणेकरून बिबट्याची फॅसिलिटी व्यवस्थित भेटून त्याला त्याचा केअर चांगलं करता येईल ह्या दृष्टीने सगळं विचार केला जातो बिबट्यांविषयी पण. कारण शेड्यूल 1चा ॲनिमल आहे त्याचं त्या पद्धतीने काळजी सगळी घ्यावी लागते. येईल का आता तो इकडं? सिम्बा आला इथं, सिम्बा थोडं या जवळ. सिम्बा 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 हे असे छोटे मोठे प्लॅटफॉर्म वणके ठेवले असतात त्यांना की त्यांना दिवसभर एक चांगलं. आणि आपल्याकडं विशेष म्हणजे आता हे उन्हाळ्याचं जे काही टेम्परेचर वाढलं होतं तर त्या टेम्परेचरसाठी आपण फॉगस सिस्टीम ॲक्टिवेट केली इथं की आपण दिवसातून तासाला किंवा अर्ध्या तासाला जर फॉगस फिरवले तर टेम्परेचर मेंटेन होतं ते दिवसाला. तर हा पकडण्यात आलेलाच बिबट्या आहे. कधी रेस्क्यू केला सर याला? 2021 साली. 21 साली म्हणजे 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. अशा पद्धतीनं VIP काळजी या बिबट्यांची घेतली जाते कारण महत्त्वाचा प्राणी आहे. बरोबर आहे, ज्या वेळेला एखाद्या हल्ल्यानंतर एखाद्या घरातला व्यक्ती मृत्युमुखी पडतो, दगावतो, त्यावेळेला भावना आपण व्यक्त करत असतो, परंतु भारतासाठी हा प्राणी महत्त्वाचा आहेच आणि अशा पद्धतीने त्याची काळजी घेतली जाते. आता हा सिम्बा खरं तर आतमध्ये होता पण त्याचा डे शेड्यूलसाठी तो आता बाहेर आलेला आहे. आणि याच्यानंतर हे जे काही पिंपरखेड घटना घडली त्यानंतर हे जे 100-125 बिबटे पकडले, काही बिबटे पाठवण्यात आले वंताराला, इथं काही बिबटे आहेत, अजूनही बिबटे या ठिकाणी मावू शकतात. एक्सटेन्शन सुरू आहे. वन विभागाचा सरकारचा हाच प्रयत्न असेल की जास्तीत जास्त बिबटे पकडावेत
जेणेकरून मानव आणि बिबट संघर्ष वाढू नये, शेतकऱ्याला किंवा मानवाला त्याचा जास्त त्रास होऊ नये, हाच एक त्यामागचा हेतू आहे. आणि अशा पद्धतीनं काळजी घेऊन या बिबट्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून बिबट्यांची संख्या, शेतातली संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रदीप चव्हाण सरांनी ही सगळी माहिती सांगितली. सर, तुमचेही धन्यवाद. धन्यवाद.